आज आपल्याकडे नवीन 2 पाहुणे आलेले आहेत आणि दोन्हीही मेल आहेत. आजच नवीन त्यांचा जन्म झालेला आहे. तर आता आपण काही लहान पिल्लं बाजारली होती, तर त्याच्याबरोबर काही मोठ्या माद्या बाजारायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबरच आता ही माझ्याकडे ज्या घरी होत्या त्यांनाही बघू शकता. आता 0 कटमध्ये मारलेल्या आहेत ह्या दोघींना, पण अजून बाकीच्या राहिलेल्या आहेत. तर माझं एक वैयक्तिक मला समजलेलं आहे की जर काय तुमच्या शेडमध्ये स्वच्छता असेल ना, तर निमोनियासारखा प्रकार तुमच्याकडे होणार नाही. एवढं तर 100% गॅरंटी मला वाटायला लागलेलं आहे. कारण की जर काय एवढ्या टेम्परेचरमध्ये, जर थंडीमध्ये जर काय आम्ही असा उद्योग करत असेल, आणि खूप साऱ्या लोकांनी ॲडव्हान्समध्ये सांगितलं होतं की निमोनिया वगैरे होईल, पण पर्यायच नाही आमच्याकडे. कारण कधीही केस कापा तुमची त्यांची, कधीही केस कापली तरी ती थंडीमध्येच राहतात. आणि त्याच्यानुसार म्हटलं एक तर होईल ना, त्याच्यानंतर कळेल तरी निमोनियाचा काय फरक होतो किंवा काय रिझल्ट करता येतो. त्याच्यानुसार कापली तर केस, पण रिक्स घेतल्यानंतर असा रिझल्ट आला की एकदम सक्सेस आहे. कारण तिकडच्या ज्या मेलची केस कापली होती त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. छोटे 2 महिन्याचं पिल्लं होतं, 1.5 ते 2 महिन्याचे, त्यालासुद्धा काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्याबरोबरच आज एक सरप्राईज आलेले आपल्याकडे, तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता आता हे एक सरप्राईज आलंय नवीन आज. आणि दुसरं एक दाखवतो. तर बघू शकता हे जुळी पिल्लं. आणि दुसरी टाईम म्हणजे माझ्या 6 वर्षाच्या कारकिर्दीतली दुसरी बॅच फक्त एक मरतूक झाली. माझ्या म्हणजे 6 वर्षाच्या कारकिर्दीतली ही दुसरी बॅच आहे की पूर्णच्या पूर्ण माद्यांना जेवढा रिझल्ट पाहिजे होता तेवढा रिझल्ट आलेला आहे. अशी माझ्या कारकिर्दीतली ही दुसरी बॅच झाली. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे चारा नियोजन, त्यांचं खुराकाचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि आता ह्या भादरलेल्या माद्या तुम्ही बघू शकता, खाली दाखवतो एकदा. तर ह्या ज्या माद्या आहेत आता ज्या 0 कट मारलेल्या आहेत त्या जवळपास 8 महिन्याच्या माद्या झालेल्या आहेत. आणि त्यांचं मी आता 0 कटिंग केलेलं आहे, कारण की त्यांची जी केस होती तर पहिल्यांदा कापता आली नाहीत, कारण त्यांचा जन्मच पावसात झाला होता. त्यामुळे आपल्याला कटिंग करता आली नाही ना. आता पण त्यांना 0 कट मारलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची बॉडी स्ट्रक्चर अशा पद्धतीनं ते दिसत आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये. बघू शकता आता हा एकदम म्हणजे आज त्याचा दुसरा दिवस आहे. तर मी तुम्हाला जवळनं दाखवतो, म्हणजे त्याला सर्दी नाही ना काय नाही. आता बघू शकता तुम्ही त्याचं काय चाललंय. तर त्याला खुराक पाहिजे. आता त्याला खाण्याचा मूड नाही आहे, तर त्याला खुराकाचा मूड आहे. सर्वच्या सर्व घ्या. इकडे आता बघू शकता हा त्याचा दुसरा दिवस आहे. नाकाला शेंबूड किंवा सर्दी किंवा काय अजिबात तसली गोष्ट नाही. एवढा रफ पण टफ आहे. आणि जर काय अशा पद्धतीत जर तुम्ही करत असाल रिक्स घेऊन, आता खूप साऱ्या लोकांनी सांगितलंच होतं मला की निमोनिया वगैरे होईल किंवा पर्यायच नाही ना, त्याला म्हणलं घेऊया रिक्स. पण रिक्स घेतली, पण मला एक अनुभव आला की जर स्वच्छता शेडमध्ये असेल तुमच्या, तर मात्र प्राण्यांना ह्या काय होत नाही, एवढं मात्र 100% कन्फर्म आहे. बाकी तुमचं जर कितीही काय करा, कुठल्याही सीझनमध्ये जर काय तुम्ही काय केलं आणि स्वच्छता शेडमध्ये नसेल, तर इन्फेक्शन किंवा इफेक्ट त्याचा लवकर येणार तुमच्यावरती. आता हा इकडून आणलेला आपण मंगळवेढ्यात नाही, आणि त्याचाही 0 कट केला आहे. अजिबात काही त्रास नाही. आता सर्व पिल्लं इथं मुरघास खायला सोडलेले, अजून त्यांना खुराक घातलेलं नाही, काय नाही. पण जोपर्यंत तुम्ही पिल्लांवरती लहानपणी फोकस करत असाल, तर मोठ्यापणी ह्या प्राण्यांना काहीच होत नाही, याचा 100% आता अभ्यास आलेला आहे. आणि म्हणजे ह्या सेकंड बॅचमधली सक्सेसफुल ही सेकंड बॅच झाली. कारण की माझ्याकडे असं म्हणजे कधीच झालं नाही की सर्व पिल्लं म्हणजे ज्याप्रमाणे मी नियोजन केलं होतं त्याप्रमाणे पण ह्या वर्षी उलट जास्त पिल्लं झाली. 2 माद्यांना 3 पिल्लं झाली. एक एक्सपायर झाला आपल्याकडनं, पण अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा चांगलं रिझल्ट आलेला आहे. आणि सर्व पिल्लं ओकेच्या ओके आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती पण 2 आज जरी थंडी असली तरी ती सहन करणार आहेत. त्याच्यामुळे तोही काही विषय नाही. फक्त तुम्हाला शेडमध्ये स्वच्छता एक भाग आला, दुसरा भाग यांना चाऱ्याचा, आणि तिसरा भाग म्हणजे याचा खुराकाचा. बाकी तुम्ही काही करू नका, ही ॲटोमॅटिक ॲडजस्ट होतातच. तर बघू शकता आता हे सांगतंय की आम्हाला मुरघास काय घातलाय, तू आम्हाला खुराक घाल म्हणून.
तर अजून त्यांना थोडासा वेळ आहे खुराक घालायला आणि त्याच्यानंतर आपण त्यांना खुराकसुद्धा घालणार आहे. पण जर काय तुम्ही माद्यांना जर लहानपणात, म्हणजे माझा जो अभ्यास आहे तोच मी एक सांगू शकतो, कारण आपल्याला जेवढा अभ्यास आला तेवढा सांगू शकतोय. तर ज्या माद्यांना तुम्ही लहानपणामध्ये जेवढं चांगलं सांभाळाल, मोठ्यापणी तेवढंच रिलॅक्समध्ये राहाल, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या ज्या 0 कटमध्ये मारलेल्या माद्यासुद्धा माझ्याकडच्या 7 ते 8 महिन्याच्या माद्या येतात. पण एकही मादीला आता तुम्ही बघू शकता त्यांचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीनं दिसतंय ना, त्या पद्धतीनं तुम्ही माद्यांचा म्हणजे हिसाब लावू शकता की काय पद्धतीनं त्या माद्या सांभाळण्यात येतात. या दोन्ही माद्या मी कट केल्यात आहे आणि दोघींचंही 0 कट केलेलं आहे आणि काय पद्धतीनं त्या आहेत हे आता तुम्हाला दिसतच आहे. जेव्हा आपण एखाद्या माद्यांना किंवा मेंढ्यांना जेव्हा 0 कट करतो, शक्यतो 0 कट करतच नाही. 0 कट हा फक्त माडग्याचे जे शोभिवंत असतात ना त्यांच्या फक्त फेसला करतात. पण मी एक रिक्सच घेतली, म्हणलं काय होईल ते होईल, एकदा बघूया तरी. आणि सर्वांना 0 कट मारलेला आहे. एकतर ग्रोथ तरी होईल, यात निमोनियाचं लक्षण तरी होईल. या दोन्हीपैकी एक गोष्टी तर 100% होतील. जो काही रिझल्ट येईल तो मग पुढे पाहूया. कारण काय होते, रिक्स घेतल्याशिवाय काही विषयच होत नाही ना. तुम्ही रिक्स घेऊ शकला नाही तर तुम्हाला पण असं काही करता येणार नाही. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये रिक्स घेऊनच करायचं असतं. आणि जर काय समजा निमोनिया झाला तर त्याचंही आपल्याकडं औषधं किंवा त्याचाही इलाज असला पाहिजे लगेच. कारण त्याला निमोनिया झाला होता, त्याचा मी रिझल्ट काढला 8 दिवसाच्या आत, त्याला ओके केला. त्याच्यामुळे ह्यांना जर काही तसं झालं तर लगेच मी त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. अशा पद्धतीनं नियोजन केलं, म्हणून त्यांना रिक्स घेऊन 0 कट मारलेला आहे. आणि तुम्हाला जर असे काही रिक्स घेऊन करायचं असेल ना तर त्याचा होणारा परिणाम पहिल्यांदाच ॲडव्हान्समध्ये करून ठेवायचा आणि मग तसं करायचं. झालं तर सक्सेस, नाही झालं तर तुम्हाला रिझल्ट त्याचा जो काही येणार आहे त्याच्यावरती लगेच औषध उपचार करता येईल. तरच ह्या अशा पद्धतीनं तुम्हाला काम करता येईल. नाहीतर काय होईल की असं होईलच असं कोण सांगू शकत नाही. असं होणारच आहे हेही कोण सांगणार नाही. त्याच्यामुळे काय, तुम्हालाच तुमचा अनुभव करायचा आहे, नक्की काय होईल आणि काय नाही त्याचं तुम्हालाच गणित करायचं आहे. आणि त्याच्याशिवाय ह्याला पर्यायच नाही. आणि रोज नवीन नवीन उद्योग केलंच पाहिजे. याच्यात जुन्या पद्धतीनं जर का आपण करत राहिलो तर जुन्या पद्धतीप्रमाणे आपण राहू, कुठंच आपलं नाव येणार नाही. पण जर काय तुम्ही नवीन पद्धतीनं काय अपडेट करत असाल तर 100% तुमचं नाव येईल. आजपर्यंत ह्या ज्या माद्या येतात नारीसुवर्ण किंवा कोणत्याच माद्या, सलूनच्या मशीननं 0 कट कधी कुणी मारलेला नाही. फक्त जे शोभिवंत मेल आहेत ना, म्हणजे जे काही शोसाठी म्हणजे शौक म्हणून सांभाळतात, ते त्यांना त्या 0 कटमध्ये करतात. पण माद्यांना कुणी किंवा अशा बंदिस्त माद्यांना 0 कट मारले शक्यच नाही. पण पट्ट्यानं पहिल्यांदाच मारलाय. जो काही रिझल्ट येईल तुम्हाला दाखवलाच जाईल. आणि आता ती लहान जी पिल्लं आलेत त्यांना थोडंसं साईडला घ्यायचं चाललेलं आहे, कारण ती आता सर्व माद्या चारा खात आहेत, त्याच्यामुळे तुडवू नयेत म्हणून त्यांना साईडला घ्यायचं चाललेलं आहे. आणि त्याच्यासोबतच आज मक्याला एक वेगळं नियोजन केलेलं आहे. आज वेंचुरीच्या ऐवजी आपण मक्याला थोडासा हे लावलेलं आहे आज, म्हणजे हे आपण जो पंप असतो औषध मारायचा त्या पंप जोडलेला आहे. कारण की आपली जी मका आहे ती त्या पद्धतीनं ग्रोथच होत नाही आहे, त्याच्यामुळे ते मक्यासाठी केलेलं आहे. आणि आमच्याकडं जी थंडी आहे आत्ताच्या पद्धतीने किंवा ज्या पद्धतीनं वातावरण थंड आहे त्या पद्धतीनं मक्याची जी आपल्याला वाढ पाहिजे त्या पद्धतीनं वाढच होईना झाली आहे. त्याच्यामुळे आपण हा उद्योग केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की ज्या लेंड्या भिजत घातल्या होत्या त्याच्यामध्ये गूळ थोडं टाकलेलं आणि थोडंसं बेसन टाकलेलं आणि ते भिजत घातलं होतं सर्व. आणि त्याच्यामधून काढल्यानंतर आता जे काही आपल्याला ठिबकला जोडायचं आहे त्याच्यासाठी फडक्याने गाळून कमीत कमी 4 ते 5 फडकी लावलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या फडक्याने गाळून ते ठिबकमध्ये जोडायचं चाललं आहे आणि ते ठिबकला जाणार आहे. आणि बघू शकता कशा प्रकारे ते दिसत आहे. आत्ता अशा कलरमध्ये ते आता लिक्विडमध्ये झालेलं आहे. आणि हे जर लिक्विड आपण ठिबकला सोडलं तर जो काही थंडीचा परिणाम मक्यावरती होतो तो होणार नाही, ह्याच्यासाठी हा उद्योग केलेला आहे. बाकी जर काही चांगला रिझल्ट आलाच ह्याचा तर प्रत्येक वेळी ड्रीपमधून असं सोडता येईल मला, त्याच्यासाठी हा उद्योग केलेला आहे आपण ह्या मक्यासाठी. कारण पर्यायच नाही आमच्याकडे. जर काही खतं घालायची म्हटलं तर खतं जास्त प्रमाणात लागतील. त्याच्यामुळे नवीन काहीतरी आपलं जे आहे लेंडी खत किंवा काय त्याचा जर रिझल्ट येत असेल तर तो चांगलाच आहे. म्हणून हे मक्यासाठी आता एक केलेलं आहे वेगळं, कारण आमच्याकडे पर्यायच नसतो. जी काही गोष्ट करायची असते ती एकदम रिक्सच घेऊन करायची असती. आणि हे आता ठिबकमधनं चाललेलंच आहे सर्व काय. आणि ठिबक म्हणजे किती एक तासभर जर जोडलं तर खूप होतं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे ठिबकमधून जोडून त्यांना सोडायचं चाललेलं आहे काम.
याचा जर रिझल्ट आपल्याकडे चांगला आला आता तर ही डायरेक्टच म्हणजे हे कॉक येतो आपल्यासोबत म्हणजे नवीनच आता आलेला आहे आणि त्यातला जर स्प्रे पंप जो असतो तो त्याला जोडायचा असतो, त्याला दुसरं काही वेगळं सिस्टम नाही. आणि हा कॉक 20 रुपयाला आमच्याकडे भेटतो, आता नवीनच आलेला आहे लेटेस्टमध्ये. आणि त्याच्यातून हे सोडायचं झालेलं आहे आणि 15 दिवसातून 1 तासभर पाणी मक्याला सोडतो आहे. तुमच्याकडे खूप सारे पाणी द्यावं लागतं, पण आमच्याकडे एवढी थंडी आहे की मक्याला पाण्याचीच गरज नाही, पण ती वाढ होईना त्याच्यासाठी हा उद्योग केलेला आहे. आणि जर काही ह्या खताचा किंवा ह्या ज्या आपण जे काय बनवलेलं आहे लिक्विड त्याचा जर रिझल्ट आला तर माझी जी काही मक्का आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं मला पाहिजे त्या पद्धतीनं करता येईल. नाही तर मग भविष्यामध्ये काय करता येईल तर त्याला मल्चिंग करावं लागणार आहे आणि तो थोडा खर्चिक गोष्ट होणार आहे आणि आपल्याला मल्चिंगचा एवढा काय अंदाज नाही आहे. त्याच्यामुळे हा नवीन एक उद्योग केलेला आहे आणि जर झाला सक्सेस तर मकाही त्या पद्धतीने येईल, कारण आपल्याला प्राण्यांना दुसरा चारा कोणताच करता येत नाही, त्याच्यासाठी हा नवीन एक उद्योग केलेला आहे.